तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलं. अक्षरा आणि अधिपती सर्वात पहिल्यांदा ग्रह तारे शोधून आणतात. सर म्हणतात खेळ संपला, सर्वांनी आता इकडे या. मग सगळेजण जमा होतात. सर सगळ्यांना म्हणतात अक्षरा आणि अधिपतीने सगळ्यात जास्त ग्रह तारे शोधले, म्हणून आजच्या खेळाचे विजेते आहेत अधिपती आणि अक्षरा मॅडम. सगळी मुले टाळ्या वाजवतात. दुसरीकडे भुवनेश्वरी फॅक्टरीमध्ये येते. रव्या तिला येताना बघतो. मग रव्या घाबरून अधिपतीला फोन लावत असतो, पण अधिपतीचा फोन काही लागत नाही. भुवनेश्वरी डबा घेऊन फॅक्टरीमध्ये येते. ती विचार करते बाहेर तर अधिपतीची गाडी दिसत नाही, म्हणजे आमचा संशय खरा आहे की काय. इकडे अधिपती फोन मध्ये बघतो तर रव्याचे मिस कॉल आलेले असतात. तो लगेच रव्याला फोन लावतो. मग तो रव्याला म्हणतो तू एवढे फोन का केलेस, तिथे काय आग बीग लागली की काय. रव्या म्हणतो आग लागणार आहे, थोरल्या सरकार फॅक्टरीमध्ये आले आहेत. मी तुम्हाला फोन करतोय पण तुमचा फोनच लागत नाही. तुम्ही कधी येणार आहे. अधिपती म्हणतो आईसाहेब तिकडे कशाला आल्यात. रव्या म्हणतो तुम्ही या आणि त्यांना विचारा, पण आता जर त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे आहात तर मग मी काय सांगू. अधिपती त्याला म्हणतो आता तूच काहीतरी डोकं चालव, कधीतरी तुझ्या पण डोक्याचा वापर कर. रव्या म्हणतो तुम्ही लवकर या, खूप वेळ मी खिंड नाही लढवू शकणार. अधिपती म्हणतो हो लगेच येतो मी. तोपर्यंत भुवनेश्वरी टिफिन घेऊन अधिपतीच्या केबिन मध्ये येते. तर केबिन मध्ये कोणीच नसतं. मग ती रव्याला आवाज देते. मग तिथे रव्या येतो. भुवनेश्वरी त्याला म्हणते अधिपती कुठे आहेत. रव्या काहीतरी आठवून सांगतो टोल नाक्यावरती जरा प्रॉब्लेम झाला म्हणून ते तिकडे गेले आहेत. मग भुवनेश्वरी म्हणते कसला प्रॉब्लेम झाला. रव्या म्हणतो आपल्या गाड्या पोलिसांनी टोल नाक्यावरती अडवल्या आहेत. भुवनेश्वरी म्हणते आम्हाला सांगायचं होतं, आम्ही फोनवरच बघितलं असतं काय करायचं आहे ते. रव्या म्हणतो ते काय मला माहिती नाही, त्यांना फोन आला आणि ते गेले. भुवनेश्वरी रव्याला म्हणते तू धाकल्या सरकारांना फोन लाव. रव्या म्हणतो ते इकडे यायलाच निघालेत, मी आत्ताच फोन केला होता. नंतर रव्या म्हणतो सरकार तुम्ही इकडे अचानक कसं काय. भुवनेश्वरी म्हणते फॅक्टरी आमची आहे, आता तुला विचारूनच यायचं की काय. रव्या म्हणतो तुम्ही अशा रात्रीच्या येत नाही म्हणून विचारलं. नंतर भुवनेश्वरी म्हणते आम्ही अधिपतीसाठी डबा घेऊन आलोत. मग ती रव्याला विचारते ते सकाळी किती वाजता आले होते. रव्या म्हणतो सकाळी 9:15 वाजता आले होते. मग भुवनेश्वरी विचार करते 9:15 आले म्हणजे ते डायरेक्ट फॅक्टरीमध्येच आले असणार. मग ती परत रव्याला विचारते अधिपती किती वेळ होते फॅक्टरीमध्ये. तेव्हा रव्या म्हणतो आत्ताच अर्ध्या तासापूर्वी गेले. भुवनेश्वरी मनात विचार करते म्हणजे वेळेची सगळी गणित जुळून येत आहेत, पण असं वाटतंय कुठेतरी पाणी मुरतंय, पण कुठं मुरतंय तेच कळना. रव्या भुवनेश्वरीला म्हणतो सरकार तुम्ही डबा ठेवा की, इकडे सरकार आले की देतो त्यांना खायला. भुवनेश्वरी म्हणते ते इकडे आल्याशिवाय आम्ही काय जात नाही, आम्ही स्वतःच्या हाताने त्यांना खायला घालणार, आम्ही स्वतःच्या हाताने त्यांना खायला घालणार आहे. मग रव्या बाहेर येतो. तेवढ्यात अधिपती पण तिथे येतो. मग अधिपती रव्याला म्हणतो आईसाहेब इकडे कशाला आल्यात. रव्या म्हणतो तुमचा जेवणाचा डब्बा घेऊन आल्यात. अधिपती म्हणतो डब्बाच घेऊन आल्यात ना, बाकी काही नाही ना. मग अधिपती म्हणतो तू आई साहेबांना काय सांगितलं. रव्या म्हणतो आपल्या गाड्या टोल नाक्यावरती पोलिसांनी पकडल्यात म्हणून तुम्ही टोल नाक्यावर गेला आहेत असं सांगितलं. अधिपती म्हणतो तू भारी कारण सांगितलं, एकदम नादखुळा. मग रव्याच्या लक्षात येतं अधिपतीने शाळेचा गणवेश तसाच घातलाय. तो म्हणतो या गणवेशाचं काय करायचं. मग अधिपती ड्रेस बदलायला बाजूला जातो. भुवनेश्वरी विचार करते रव्याला फोन करायला एवढा वेळ का लागला. इकडे अधिपती ड्रेस बदलत असतानाच भुवनेश्वरी रव्याला बघायला तिकडेच येत असते. रव्या अधिपतीला म्हणतो आवरा लवकर. तोपर्यंत भुवनेश्वरी तिकडे येते. मग रव्या म्हणतो थोरल्या सरकार तुम्ही इकडे. भुवनेश्वरी त्याला म्हणते तू इकडे काय करतोस. दोघांचं बोलणं चालू असताना अधिपती पटकन तिथून निघून जातो. भुवनेश्वरी म्हणते तुला फोन लावायला सांगितलं, एवढा वेळ लागतो का फोन करायला. कुठे आहे अधिपती. तेवढ्यात अधिपती बॅग घेऊन तिथे येतो आणि म्हणतो आईसाहेब तुम्ही डबा घेऊन आलात. भुवनेश्वरी म्हणते तुम्हाला आईचं काळीच नाही कळायचं, तुम्ही जेवायला घरी आला नाही म्हणून आम्ही डबा घेऊन इकडे आलो. मग भुवनेश्वरी डबा काढते आणि अधिपतीला विचारते तुमचा फोन का लागत नाही. अधिपती म्हणतो तिकडे हायवेला नेटवर्क नसणार. भुवनेश्वरी म्हणते हायवेला रेंज नाही म्हणजे कमालच आहे की नाही. अधिपती म्हणतो रेंज आहे पण आमच्याच नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. भुवनेश्वरी त्याला विचारते की काय झालं होतं. अधिपती म्हणतो टोल नाक्यावरती गाड्या अडवल्या होत्या, ओव्हरलोड झाला होता. भुवनेश्वरी म्हणते आम्हाला एक फोन करायचा नाही का, एका फोनमध्ये तुमचं काम झालं असतं. अधिपती म्हणतो कशाला उगाच रात्रीला तुम्हाला फोन करायचा आणि त्रास द्यायचा. मग अधिपती हात धुवायला जातो. तेव्हा भुवनेश्वरी
त्याला म्हणते काही गरज नाही, आम्ही भरवतो तुम्हाला, आणि ती भरवायला लागते. मग रव्याची नजर अधिपतीच्या बॅगेकडे जाते. त्यातून शाळेचा शर्ट थोडासा बाहेर आलेला असतो. इकडे भुवनेश्वरी अधिपतीला जेवण भरवत असते. रव्या इशाराने अधिपतीला सांगतो की बॅगेतून शाळेचा शर्ट बाहेर आलाय. अधिपती त्याला इशाऱ्यातच सांगतो, बॅग बाहेर घेऊन जा. भुवनेश्वरी खाली बघते तोपर्यंत रव्या ती बॅग घेऊन बाहेर जाऊ लागतो. पण भुवनेश्वरी त्याला बॅग घेऊन जाताना बघते. मग रव्या आणि अधिपती घाबरतात. भुवनेश्वरी त्याला म्हणते ती बॅग घेऊन कुठे चाललाय. अधिपती लगेच म्हणतो स्टोअर मध्ये ठेवून ये जा, आणि पटकन रव्या ती बॅग घेऊन जातो. अधिपती भुवनेश्वरीला सांगतो त्यामध्ये टोल नाक्यावरती जाताना सर्व गाडीचे पेपर्स घेऊन गेलो होतो तेच आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी चंची भुवनेश्वरीला फोन करून सांगते तुमचं काम झालंय. भुवनेश्वरी म्हणते तू घरी पण पोहोचलीस. चंची म्हणते हे काय, मी मास्तरांबाईंच्या घरातूनच फोन केला आहे. भुवनेश्वरी म्हणते तू कशाला फोन केलास, कोणी ऐकलं तर. चंची म्हणते घरात कोणी नाही म्हणून फोन केलाय. भुवनेश्वरी म्हणते तुला जे करायला पाठवलं ते केलं नाही तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असणार. मग चंची म्हणते तू काळजी करू नकोस, मी सुरुवात पण केली आहे. मग दोघेही फोन ठेवून देतात. त्या सिरियलची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.